हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये क्लास 7th मॅथ्स या विषयाची समेटिव्ह व्हॅल्युएशन 2 2024-25 म्हणजेच मागील वर्षीची ही एक सराव प्रश्नपत्रिका सोडवू. जी सराव प्रश्नपत्रिका पॅट अंतर्गत द्वितीय सत्रात घेण्यात येणारी संकलित मूल्यमापनाची परीक्षा आहे. 2024-25 या मागील वर्षी झालेली ही एक सराव प्रश्नपत्रिका आहे. त्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले प्रश्न ते कशा पद्धतीने सोडवायचे याचा सराव व्हावा म्हणून ही प्रश्नपत्रिका या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेऊ. येत्या परीक्षेमध्ये हेच प्रश्न असतील असं नाही, पण प्रश्नाचं स्वरूप जे आहे ते या पद्धतीचंच असेल. त्यामुळं सरावासाठी आपण ही प्रश्नपत्रिका सोडवून घेऊ. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. यातला पहिला जो भाग आहे तो आपला ओरल एक्झामचा असतो. ती ओरल एक्झाम 10 मार्काची होईल. आपण सुरुवात करूया रिटन टेस्ट पासून. तर यामधला क्वेश्चन नंबर 3 हा पहिला प्रश्न. तर यातला पहिला प्रश्न असा आहे, क्वेश्चन 3A, राईट अ नंबर इन वर्ड्स 4,56,787. तर ही संख्या जी आहे ती आपल्याला अक्षरात लिहायची आहे. यातला दुसरा प्रश्न आहे, याच्या अगदी विरुद्ध, राईट अ नंबर 92,709. तर तो अंकामध्ये आपण लिहूया 92,709 म्हणजे 92,709. तिसरा, राईट अ नंबर इन एक्सपांडेड फॉर्म. तर हा नंबर जो आहे तो एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहायचा आहे. म्हणजे इथं 7 जो तो युनिट प्लेसला आहे, 6 जो आहे टेन्स प्लेसला आहे, 400 प्लेसला आहे. तर त्या प्रत्येकाची स्थानिक किंमत घेऊन त्या सर्वांची बेरीज करून लिहिणं म्हणजे तो एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहिणं. मग 5 ची स्थानिक किंमत 50,000 असेल, त्यामुळे हे 50,000 लिहू. त्यानंतर 3 ची स्थानिक किंमत 3,000 अधिक 4 ची स्थानिक किंमत 400, 6 ची स्थानिक किंमत 60 आणि एकक स्थानी 7 असल्यामुळे त्याची स्थानिक किंमत 7. तर हा झाला याचा एक्सपांडेड फॉर्म. हा पुढचा प्रश्न आहे, ॲड 4,872 त्याच्यामध्ये 9,854 यांची बेरीज करायची. पुढच्या प्रश्नात वजाबाकी करायची आहे. 8,763 त्याच्यातून 5,496 वजा करायचे. मग 3तून 6 जात नाहीत, 13तून 6 गेले 7, चा परत देऊ. 16तून 10 गेले 6, पुन्हा चा परत देऊ. 7तून 5 गेले 2 आणि 8तून 5 गेले 3. त्याच्यानंतर पुढचा गुणाकार आहे 7,540, त्याला आपल्याला 536 न गुणायचा आहे. मग हा गुणाकार असा होईल. पुढचा प्रश्न, वी हॅव टू डिवाइड 9,854 बाय 23. 9,854 ला 23 न भागू. पुढचा प्रश्न आहे, इफ 4,800 किलोग्रॅम ऑफ ग्रेन स्टॉक इन अ रेशनिंग शॉप इज सफिशियंट फॉर 30 days, हाऊ मच मोर ग्रेन स्टॉक इज नीडेड टू सप्लाय 45 days. म्हणजे इथं स्टॉक आहे, एक विशिष्ट स्टॉक आहे ग्रेनचा 4,800. तो किती दिवस पुरेल ते प्रश्नात दिले. तो 30 दिवसांसाठी पुरेल. आता इथं प्रश्न असा आहे की मग जर असं असेल तर 45 दिवसांसाठी किती ग्रेन लागेल, किती स्टॉक लागेल. तर त्याच्यासाठी अक्षर घेऊया एक्स. आता हे जे एक्झाम्पल आहे ते डायरेक्ट व्हेरिएशन आहे. सो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन. मग व्हेरिएशनचे दोन प्रकार, डायरेक्ट आणि इनव्हर्स. हे डायरेक्ट व्हेरिएशनचं एक्झाम्पल आहे. तसं जर असेल तर हे जे दोन व्हेरिएबल्स आहेत त्यांचा भागाकार समान असतो. म्हणजे 4,800 ला 30 न जर भागलं आणि दुसरी जी व्हेरिएबलची जोडी आहे एक्स आणि 45, म्हणजे एक्सला 45 न भागलं तर हे दोन्ही भागाकार समान येतात. मग एक्सची किंमत काढायची आहे 4,800 तसेच ठेवू डिवायडेड बाय 30 इंटू छेदातले 45 डाव्या बाजूला घेऊया, अंशात जातील, बरोबर एक्स. आता इथं 15 न भाग जाईल, 15 दुने 30, 15 त्रिक 45, पुन्हा 2 न 48 ला भाग जाईल 24 आणि त्यावर 2 शून्य. 24 गुणिले 2400 गुणिले 3 7200 येईल, बरोबर एक्स. याचा अर्थ असा होतो की 45 दिवसांसाठी 7,200 किलोग्रॅमचा स्टॉक लागेल. This is the next question. The target for free planting in a village is 120 plants for 30 persons. If the population of the village is 300, how many plants need to be supplied? प्रश्नात असं दिले की 30 लोकांसाठी 120
प्लांट्स 120 झाडं लागतात, तर असे 300 लोक आहेत, तर त्यांना किती झाडं लागतील या प्लांटेशन प्रोग्रामसाठी, असा प्रश्न आहे. मग इथं 30 लोकांना जर 120 प्लांट्स लागत असेल तर एका पर्सनला किती लागेल? सो फॉर 1 पर्सन हे काढायचं कसं, तर 120ला 30नं भागायचं, म्हणजे एका व्यक्तीला लागतील 4 झाडं. अशी एकूण पॉप्युलेशन आहे त्या व्हिलेजची 300. मग टोटल प्लांट्स किती लागतील हे कसं काढायचं, तर एका व्यक्तीला जर 4 लागत असतील तर अशा 300 लोकांना किती लागेल ते काढायला 4ला 300नं गुणायचं, उत्तर येईल 1200. So total number of plants needed is 1200. Next question. 60 laborers take 5 days to dig 500 erosion pits. How many days will 15 laborers take to do the same work? आता हे जे वर्क आहे ते एकच पद्धतीचं आहे, फक्त इथं असं दिलं की 60 मजुरांना 5 दिवस लागतील, तर 15 मजुरांना किती दिवस लागेल. म्हणजे इथं काम जे आहे ते बदललेलं नाही, ते इतकंच काम करायचं. मग ह्याच्यामध्ये 2च व्हेरिएबल्स आहेत, एक म्हणजे लेबरर्स, दुसरं नंबर ऑफ डेज. पहिल्या वाक्यात असं दिले की 60 लेबरर्स असतील तर त्यांना 5 दिवस लागतील. मग 15 लेबरर्स जर असतील तर त्यांना दिवस किती लागतील हे काढायचं आहे. आता सगळ्यात अगोदर हे कुठल्या प्रकारचं व्हेरिएशन आहे ते आपल्याला ठरवायचं आहे आणि मग त्याचं उत्तर आपण मिळवू शकतो. तर इथे लेबररची संख्या जर कमी झाली तर लागणारे दिवस जे आहेत ते वाढत जातील. म्हणजे एक व्हेरिएबल कमी होताना दुसरं वाढतंय. सो इट इज एन एक्झाम्पल ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन. मग हे इनव्हर्स व्हेरिएशनचं जर एक्झाम्पल असेल तर ह्याच्यामध्ये जे 2 व्हेरिएबल्स आहेत त्यांचा गुणाकार आता सेम असणार आहे. जर डायरेक्ट व्हेरिएशनचं एक्झाम्पल असेल तर त्यांचा भागाकार समान असतो. दिस इज एन एक्झाम्पल ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन. सो प्रोडक्ट ऑफ दिस 2 व्हेरिएबल्स मस्ट बी सेम. म्हणजे 60 आणि 5 यांचा गुणाकार 15 आणि x यांच्या गुणाकारा इतका असतो. तर हे इक्वेशन मिळेल. हे सोडू. 15 आपण लेफ्ट हँड साईडला घेऊया. सो 16 into 5 डिवायडेड बाय 15 इज इक्वल टू x. इथं 15 भाग घालू. 15 चोक 60. 4 आणि 5चा गुणाकार येईल 20. दॅट इज इक्वल टू x. सो x इज इक्वल टू 20. सो दिस इज द आन्सर. म्हणजे 15 लेबर्स असतील तर त्यांना ते काम पूर्ण करायला 20 दिवस लागतील. Again, this is the example of variation. In the book reading movement, if a book is read 30 pages per day, the book will be completed in 40 days. If the book is to be read and completed in 15 days, how many pages should be read every day? जे इथं पुस्तक दररोज किती पानं वाचली जातात आणि ते पुस्तक किती दिवसात संपतं, हे 2 व्हेरिएशन्स आहेत. मग याच्यामध्ये आपण असं घेऊ, नंबर ऑफ डेज आणि नंबर ऑफ पेजेस दर दिवशी वाचली जाणारी. पहिल्या वाक्यात असं दिले की जर 30 पेजेस एव्हरीडे असतील तर ते पुस्तक संपवायला 40 दिवस लागतात. आणि प्रश्न मग असा आहे की जर 15 दिवसात ते संपवायचं असेल पुस्तक, म्हणजे नंबर ऑफ डेज 15 असेल, तर दररोज किती पेजेस वाचायला पाहिजेत, तर त्याच्यासाठी अक्षर घेऊया x. पुन्हा एकदा हे एक्झाम्पल व्हेरिएशनचं आहे. मग आपल्याला पहिल्यांदा हे ठरवायचं की हे डायरेक्ट व्हेरिएशनचं एक्झाम्पल आहे की इनव्हर्स व्हेरिएशनचं, मग आपण पुढे सोडवू शकतो. मग इथं पेजेसची संख्या जर वाढत गेली तर लागणारे दिवस कमी लागतील. म्हणजे एक व्हेरिएशन वाढताना दुसरं कमी होते. सो इट इज एक्झाम्पल ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन. मग आता हे जर इनव्हर्स व्हेरिएशनचं एक्झाम्पल असेल तर हे जे 2 व्हेरिएबल्स आहेत त्यांचा प्रोडक्ट सेम असणार. 40 into 30 इज इक्वल टू 15 into x. एक्सची किंमत काढायचं आहे. 40 into 30 लेफ्ट हँड साईडला तसेच ठेवूया. 15 सुद्धा लेफ्ट हँड साईडला घेऊया, डिनॉमिनेटरला जाईल. दॅट इज इक्वल टू x. 15 भाग घालू. 15 एके 15, 15 दुनी 30. 40 आणि 2चा गुणाकार 80 येईल. दॅट इज इक्वल टू x. सो x इज इक्वल टू 80. म्हणजे जर ते पुस्तक 15 दिवसात संपवायचं असेल तर दररोज 80 पानं त्या पुस्तकाची वाचावी लागतील. दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन. फॉर अ स्टेशनरी शॉप ऑफ स्कूल, the capital of class 5 is rupees 3000. The capital of class 6 is rupees 2000.
and the capital of class 7 is rupees 5,000. At the end of the year, the profit is of rupees 3,600. Then what is the share of profit for class 6? आता इथं क्लासेस दिलेत 3. पहिला क्लास आहे 5th, 6th अँड 7th. आता या प्रत्येकासाठी कॅपिटल म्हणजे भांडवल गुंतवलेलं आहे. क्लास 5 साठी आहे 3,000, क्लास 6 साठी आहे 2,000 आणि क्लास 7 साठी आहे 5,000. आणि इथं प्रॉफिट झाला आहे वर्षाच्या शेवटी 3,600. आता हा प्रॉफिट वाटायचा आहे आणि विचारले असे की 6वा जो क्लास आहे तर त्याच्यासाठी किती प्रॉफिट झाला. तर ह्या सर्वांची जर बेरीज केली सगळ्या कॅपिटलची तर ती येते 10,000. आणि ह्यामधलं प्रमाण ह्यांचं असं आहे 3:2:5, कारण 3,000, 2,000 आणि 5,000 इतकं त्यांचं कॅपिटल आहे. तर हा झाला त्यांचा रेशो. जर या तिन्हीची बेरीज केली म्हणजे कॅपिटल 3x, 2x आणि 5x आपण घेतलं तर त्याची किंमत 10x येते. आता ही 10x म्हणजेच झालेलं प्रॉफिट. 10x इज इक्वल टू 3,000, 3,600. सो x इज इक्वल टू 3,600. छेदातले अंशातले 10 उजव्या बाजूला घेतले तर छेदात जातील, शून्याला शून्य निघून जाईल. सो x इज इक्वल टू 360. ही x किंमत मिळाली म्हणजे जे कॉमन मल्टिपल आहे, समान पट आहे, त्याची किंमत आपल्याला मिळाली. आपल्याला विचारले क्लास 6 चा प्रॉफिट किती. मग प्रॉफिट ऑफ क्लास 6 हे काढण्यासाठी आपल्याला त्यांचं जे प्रमाण आहे 2x ते घ्यावं लागेल. सो 2 इंटू व्हॅल्यू ऑफ x इज 360. 360 आणि 2चा गुणाकार येईल 720. तर प्रॉफिट ऑफ क्लास 6 इज इक्वल टू रुपीज 720. तर ह्याच पद्धतीनं 5वीचं जर क्लास 5चं जर प्रॉफिट विचारला तर 3x घ्यावं लागेल. क्लास 7चं विचारलं तर 5x घ्यावं लागेल. तर ज्या प्रश्नामध्ये ज्या क्लासचा प्रॉफिट आपल्याला विचारला आहे त्या क्लासचा प्रॉफिट या पद्धतीने आपण काढू शकतो. इथं विचारला होता क्लास 6चा, सो इट इज रुपीज 720. Next question. 3 friends, Aman, Yash and Saksham, started a business by investing rupees 80,000, 90,000 and 1,20,000 respectively. If they get profit of rupees 5,800 after 5 years, then what is the share of Saksham in this profit? या आधीचा जो प्रश्न सोडवला त्याच पद्धतीचा आहे. याच्यामध्ये 3 जे फ्रेंड्स आहेत, अमन, यश आणि सक्षम, ह्या सर्वांचा पहिला कॅपिटल मधला शेअर किती आहे तो बघू. अमननं इन्व्हेस्ट केलेत 80,000, यशनं इन्व्हेस्ट केलेत 90,000 आणि सक्षमनं 1,20,000. या सर्वांची पहिला करू बेरीज. तर ती बेरीज येईल 2,90,000. आता यामधला प्रत्येकाचा शेअर किती आहे तेही बघू. 80,000, 90,000 आणि 1,20,000. तर अमन, यश आणि सक्षम यांचा शेअर असा असणार आहे 8:9:12. मग ह्या प्रत्येकाचं प्रमाण जर आपल्याला काढायचं असेल तर ह्याला प्रत्येकाला x न मल्टिप्लाय करायला लागेल. म्हणजे अमनचा शेअर 8x असेल, यशचा 9x आणि सक्षमचा 12x. या सर्वांची बेरीज इज इक्वल टू हा टोटल प्रॉफिट आपण लिहूया 5,800. आता या सर्वांची बेरीज येईल 29. x इज इक्वल टू 5,800. मग याच्यावर x ची किंमत आपल्याला मिळेल 29. आपण राईट हँड साईडला घेऊया, डिनॉमिनेटरला जातील. दॅट इज 5,800 डिवायडेड बाय 29. मग 29 भाग घालवलं तर 200चा भाग जाईल. सो x इज इक्वल टू 200. ही x ची किंमत मिळाली म्हणजे कॉमन मल्टिपल मिळालं. आपल्याला विचारले प्रॉफिट शेअर ऑफ सक्षम इन दिस प्रॉफिट. सक्षमचं जे प्रमाण आहे ते आपल्याला घ्यावं लागेल अँड इट इज 12x. मग 12x म्हणजेच 12 इंटू x ची व्हॅल्यू काढली आपण 200. 12 आणि 200ला जर गुणलं तर उत्तर येईल 2400. सो दिस इज द शेअर ऑफ प्रॉफिट ऑफ सक्षम इन द टोटल प्रॉफिट. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 5. सॉल्व. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड राईट द ऑप्शन नंबर इन अ बॉक्स. If a loan of rupees 4,000 is taken from a bank for 2 years with simple interest rupees 800, then the rate of interest will be ... आता 1 मार्काचा प्रश्न आहे.
याच्यामध्ये आपल्याला सिम्पल इंटरेस्ट आय इज इक्वल टू PNR डिवायडेड बाय 100 हा फॉर्म्युला वापरावा लागेल. सिम्पल इंटरेस्ट दिलेला आहे 800, ते इथे लिहूया. कॅपिटल म्हणजेच अमाऊंट म्हणजेच प्रिन्सिपल तेही दिलेलं आहे. प्रिन्सिपल दिलेलं आहे 4000, नंबर ऑफ इयर्स 2 आणि विचारलाय रेट तसंच ठेवूया डिवायडेड बाय 100. या 2 शून्याला 2 शून्य निघून जातील. आर ची किंमत काढायला 40 गुणिले 2 डाव्या बाजूला घेऊया, छेदात जातील. इथे 40 न जर 800 ला भाग घालवलं तर 20 जाईल, पुन्हा 2 न 20 ला भाग घालवलं तर 10 जाईल. याचा अर्थ आर ची किंमत येईल 10%. मग आता 10% दिले ऑप्शन 1 मध्ये, त्यामुळे या बॉक्समध्ये लिहायचं 1, कारण त्या ऑप्शनचा नंबर बॉक्समध्ये लिहायला सांगितलाय. नेक्स्ट क्वेश्चन, शामराव डिपॉझिट्स ₹20,000 in a bank for 4 years at 12% rate of interest. How much total amount he get after maturity? 20,000 रुपये 4 वर्षासाठी 12% इंटरेस्टनं बँकेमध्ये ठेवलेले आहेत आणि विचारले की मॅच्युरिटी नंतर त्याला पैसे किती मिळतील. मग त्याला जे ते प्रिन्सिपल 20,000 मिळणारच आहे, सोबत त्याच्या इंटरेस्ट पण मिळणार आहे. आता ते इंटरेस्ट किती ते काढावं लागेल. मग इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे आय इज इक्वल टू PNR डिवायडेड बाय 100. P म्हणजेच प्रिन्सिपल, इट इज 20,000. N नंबर ऑफ इयर्स 4, रेट ऑफ इंटरेस्ट 12 डिवायडेड बाय 100. या 2 झिरोला इथं 2 झिरो निघून जातील. 12 गुणिले 4 48, 48 गुणिले 2 96, वर 2 शून्य. हे असणार आहे इंटरेस्ट. आता टोटल अमाऊंट त्याला जी मिळणार आहे तर ती काढताना प्रिन्सिपल 20,000 आहेच, प्लस इंटरेस्ट पण 9,600 आहे. सो टोटल अमाऊंट विल बी 29,600. तर मॅच्युरिटी नंतर त्याला एकूण 29,600 रुपये मिळतील. नेक्स्ट क्वेश्चन, समीर डिपॉझिट्स ₹3,000 इन अ स्कूल सेव्हिंग अकाउंट at 10% rate of interest. After how many years he get ₹1,500 इंटरेस्ट. आता या प्रश्नात इंटरेस्ट दिलाय, म्हणजे सेम फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे आय इज इक्वल टू PNR डिवायडेड बाय 100. आणि इथे इंटरेस्ट दिलाय 1,500, तो इथे लिहू. प्रिन्सिपल आहे 3,000, तेही लिहू. नंबर ऑफ इयर्स म्हणजे किती वर्षांनंतर मिळेल असं विचारले, मग एन ची किंमत काढायची आपल्याला. आणि रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय 10%, त्यामुळे आर ची किंमत 10 घ्यायची डिवायडेड बाय 100. या 2 झिरोला इथं 2 झिरो निघून जातील. 1,500 30 गुणिले 10 आपण लेफ्ट हँड साईडला घेऊया, डिनॉमिनेटर मध्ये जातील. 30 into 10 दॅट इज इक्वल टू आर. या झिरोला झिरो, दुसऱ्या झिरोला झिरो निघून जाईल. 3 एके 3, 3 5 15. इथं आर नको, आरच्या ऐवजी एन घ्यावं लागेल. 5 डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू 5, दॅट इज इक्वल टू एन. सो एन इज इक्वल टू 5. सो आफ्टर 5 years he get ₹1,500 interest. So this is the answer of this question. Next question, the height of a right angle triangle is 3.6 cm, base is 4.8 cm. Find the area of the triangle. मग एका राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला हाईट दिलेली आहे 3.6, हा परपेंडिक्युलर असेल, आणि बेस दिलाय 4.8. तर यावरून आपल्याला त्या ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे. सो वी हॅव द फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ अ ट्रायंगल which is 1/2 into base into height. मग या प्रश्नामध्ये बेस आणि हाईट दोन्ही दिलेले आहे. बेस इज 3.6 इंटू हाईट इज 4.8. इथं 2 भाग घालू 3.6 ला, 1.8 चा भाग जाईल. सो 1.8 इंटू 4.8. पहिल्यांदा 18 आणि 48 चा गुणाकार करू. 18 × 44, 14, 18 × 72 आणि 14, 86 उत्तर येईल. आणि आता डेसिमलचा विचार करूया. 1.8 मध्ये डेसिमल नंतर एक डिजिट आहे, 4.8 मध्ये एक डिजिट आहे, म्हणजे इथं हे जे मिळालंय उजवीकडून येताना 2 डिजिट सोडून डेसिमल घ्यायचा. सो 8.64 सेंटीमीटर स्क्वेअर. सो दिस इज द एरिया ऑफ दॅट ट्रायंगल. नेक्स्ट क्वेश्चन, द सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल इज 616 सेंटीमीटर. फाइंड द रेडियस अँड डायमीटर ऑफ द सर्कल. सर्कलचा सर्कमफरन्स दिलाय. सो वी हॅव टू यूज द फॉर्म्युला फॉर सर्कमफरन्स ऑफ a circle which is 2πr. मग इथं ती सर्कमफरन्स 616 दिलेली आहे, दॅट इज इक्वल टू 2 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 घेऊ इंटू आर. इथं रेडियस काढायची आहे, त्यामुळे आर तसंच ठेवूया. उरलेले जे दोन्ही टर्म्स आहेत त्या लेफ्ट हँड साईडला घेऊया. सो 616 इंटू 2 जर लेफ्ट हँड साईडला घेतलं तर 1/2 मिळेल.
22/7 लेफ्ट हँड साईडला घेतलं तर 7/22 मिळेल, दॅट इज इक्वल टू आर. इथे 11 भाग जाईल, 11 दुने 22, 11 × 55, 6 शिल्लक राहील, 11 × 66. पुन्हा 2 भाग जाईल 28चा, पुन्हा 2 भाग जाईल 14चा. अंशात शिल्लक राहील 14 × 7, 14 × 7 98 बरोबर आर. सो रेडियस इज इक्वल टू 98 सेंटीमीटर. आता याच्यावरून डायमीटर आपण काढू शकतो. डायमीटर इज डबल द रेडियस, म्हणजे ती रेडियसच्या दुप्पट असते, त्यामुळं रेडियस 98 आलेली आहे, त्याला आपण 2 गुणू, उत्तर येईल 196 सेंटीमीटर. सो दिस इज द डायमीटर. Next question, a ladder reaches a window 4 meters above the ground. If the distance between the base and the wall and the tower and the lower end of the ladder is 3 meters, then find the length of the ladder. आता या प्रश्नामध्ये जी माहिती दिली त्याच्यानुसार आपण डायग्राम काढू. Suppose this is the wall and at A there is a window and there is ladder. Suppose AC is the ladder आणि ही जी आहे ती wall आहे, it is perpendicular to the ground. आता आपल्याला लॅडर रिचेस 4 मीटर अबाव द ग्राउंड, म्हणजे ही जी उंची दिलेली आहे ती 4 मीटर दिलेली आहे. अँड बेस ऑफ द डिस्टन्स बिटवीन बेस ऑफ वॉल अँड द लोअर एंड ऑफ लॅडर इज 3, म्हणजे हे BC डिस्टन्स 3 मीटर दिलेलं आहे, 3 मीटर दिलेलं आहे. मग आता असं जर असेल तर आपल्याला प्रश्न असा विचारलाय की लेंथ ऑफ द लॅडर म्हणजे AC ची व्हॅल्यू काय. So by drawing this diagram, we have observed here that triangle ABC is a right angle triangle. मग हा जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर याच्यामध्ये आपण पायथागोरस थेरम वापरू शकतो, बाय विच वी कॅन राईट AC स्क्वेअर दॅट इज हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AC काढायचा आहे, AB ची लेंथ आहे 4 दॅट स्क्वेअर, BC ची लेंथ आहे 3 स्क्वेअर. 4 square is 16 plus 3 square is 9. 16 plus 9 that's 25 is equal to AC square. मग AC ची लेंथ आपल्याला काढायची आहे, दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घेऊया. AC स्क्वेअर त्याचं स्क्वेअर रूट येईल AC, 25चं स्क्वेअर रूट येईल 5. सो दिस इज द लेंथ ऑफ द लॅडर, त्यामुळे त्या लॅडरची लेंथ असेल 5 मीटर. नेक्स्ट क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल बाय द एक्सपान्शन फॉर्म्युला. एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. इथे ह्या ज्या दोन संख्या आहेत 42 आणि 38 यांचा गुणाकार करून सुद्धा उत्तर आपण काढू शकतो, पण इथं आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे. आपल्याला 42 ही संख्या अशी लिहिता येईल 40 + 2 इंटू, आणि त्याच 40 मधून जर 2 वजा केले तर उत्तर 38 मिळेल. त्यामुळे 42 × 38 हेच आपण असं लिहू शकतो 40 + 2 × 40 - 2. नाउ दिस इज इन द फॉर्म A + B, म्हणजे ज्या दोन संख्यांची बेरीज आहे त्याच दोन संख्यांची वजाबाकी. सो दिस इज द एक्सपान्शन फॉर्म्युला ऑफ A² - B². मग हे जर या फॉर्ममध्ये असेल तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये पहिल्या टर्मचा स्क्वेअर करायचा म्हणजे A² होईल, मायनस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर करायचा. मग 40चा स्क्वेअर 1600 मायनस 2 स्क्वेअर इज 4. मग 1600 मधून 4 वजा केले तर उत्तर येईल 1596. तर या पद्धतीने आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून या दोन संख्यांचा गुणाकार करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द फॅक्टर्स ऑफ फॉलोइंग एक्सप्रेशन. याचे फॅक्टर्स आता पाडायचे. मग याचे फॅक्टर्स पडताना पहिल्यांदा 4 म्हणजेच 2 × 2 असे याचे फॅक्टर्स लिहू, इंटू x² म्हणजेच x × x इंटू y, मायनस 6 म्हणजेच 2 × 3 इंटू x² म्हणजेच x × x. आता ह्या दोन्ही एक्सप्रेशन मधून कॉमन काय काय घेता येईल तर पहिल्यांदा 2 कॉमन घेता येईल, नंतर एक x आहे दोन्ही ठिकाणी ते कॉमन घेऊ, नंतर आणखी एक x आहे तेही कॉमन घेऊ. म्हणजे आता या पहिल्या टर्म मध्ये शिल्लक राहील एक 2 कॉमन घेतलाय, 2 2 मधला एक 2 कॉमन घेतलाय, x पण कॉमन घेतलाय, राहिले 2 × y म्हणजेच 2y, मायनस ह्या 2 × 3 मधला 2 कॉमन घेतलाय, राहिले 3, ही एकच टर्म शिल्लक राहील. आता ह्यांचा गुणाकार करू, 2 × x × x म्हणजे 2x² इंटू ब्रॅकेट 2y - 3. तर हे झाले याचे फॅक्टर्स. एखाद्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे फॅक्टर्स काढायचे म्हणजेच ते अल्जेब्रिक एक्सप्रेशन इतर दोन अल्जेब्रिक एक्सप्रेशनच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहायचं. तर हे आपण या पद्धतीने लिहिलं. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द स्क्वेअर ऑफ द फॉलोइंग
बायनॉमी, ह्याचा स्क्वेअर काढायचा आहे. दिस इज इन द फॉर्म a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. एक्सपान्शन फॉर्म्युला आहे a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला जर इथं आपण वापरला तर इथं एच व्हॅल्यू म्हणजे 6 आहे, तर त्या 6चा पहिल्यांदा करायचा स्क्वेअर मायनस 2 इंटू प्रोडक्ट ऑफ दिस टू म्हणजे 6 इंटू 1 बाय वाय. त्यानंतर स्क्वेअर ऑफ द सेकंड टर्म इज 1 बाय वाय दॅट स्क्वेअर. 6 स्क्वेअर इज 36 मायनस 2 इंटू 6 12 इंटू 1 बाय वाय प्लस 1 बाय वाय ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच 1 स्क्वेअर इज 1 वाय स्क्वेअर इज वाय स्क्वेअर. सो दिस इज द square of 6 minus 1 by y bracket square. And this is the last question. Prepare a frequency table of the given numbers of animals per household in a village. हा डेटा दिलेला आहे 3, 5, 4, 3. त्यामध्ये सर्वात लोएस्ट व्हॅल्यू 1 आहे. मग इथं 1 लिहून घेऊया. त्याच्यानंतर 2, 3, 4 आणि 5. आता आपण टॅली मार्क करूया. पहिला 3. आता ह्या डेटामध्ये सुरुवातीपासून कुठले कुठले अंक आलेत त्यानुसार टॅली मार्क करू. पहिल्यांदा 3 आहे, तो खोडायचा इथं एक टॅली मार्क करू. त्यानंतर 5 या इथं टॅली मार्क करू. या पद्धतीनं असे सर्व टॅली मार्क आपण करत जायचे. तर इथं 3 पाचव्यांदा आलाय, त्यामुळे ही 5वी तिरपी रेघ मारायची म्हणजे 5चा एक ग्रुप पूर्ण होईल. त्याच्यानंतर 4 आहे, पुन्हा 3 आलाय, मग 5च्या पुढं पुन्हा 3. आता हे मोजायचे टॅली मार्क्स. एक ॲनिमल असणारे 3 आहेत, त्यामुळे फ्रिक्वेन्सी होईल याची 3. 2 असणारे 2च आहेत. 3 असणारे 5 आणि 3 8 आहेत. 4 असणारे 3, 5 असणारे 4. ह्या सर्वांची बेरीज म्हणजे येणारा n. मग इथं 8 आणि 2 10 आणि 10 20. सो n इज इक्वल टू 20. तर ह्या पद्धतीने आपण हा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करू शकतो.